शिंदे ठाकरेंमध्ये अंतर वाढलेलं नाही, त्यामुळे संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तिन्ही पक्षांचे मिळून एक धोरण ठरलंय. कोणालाही पक्षात घेताना महायुतीला अपेक्षित आहे तेच केलं जाईल. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सदस्यता नोंदणीला वेग देण्यासाठी 4 फेब्रुवारीला भाजपची विशेष कार्यशाळा. मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. जुन्या एल्फन्स्टन पुलाचं तोडकाम विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावरती करा. आमदार आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. प्रसिद्ध बिल्डर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दोन्ही मुलांमधील वाद मध्यस्थांच्या मार्फत सोडवला जाणार. त्यासाठी न्यायालयाकडून 5 आठवड्यांची मुदत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती करणार मध्यस्थी. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्या. हसन मुश्रीफ यांचा आरोप. संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन करू. मुश्रीफ यांचा इशारा. जळगावमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भेट. रुग्णांसह आरोग्य यंत्रणेची घेतली माहिती. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बनावट लाभार्थी नोंदणीचा गैरप्रकार निदर्शनास. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची एक्सपोस्ट. कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यास कारवाई करण्याचा तटकरेंचा इशारा. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्यात येणार. राजकोटच्या चौथऱ्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू. एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रामधील विकास कामांना आता ऑनलाईन परवानगी मिळणार. ऑफलाईन परवानगीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी. विमानाचं इंधन 5% अधिक दरानं महागलं. जानेवारीमध्ये जेट इंधनाच्या घसरलेल्या किमती पुन्हा महागल्या. परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागण्याची शक्यता. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला. तसंच कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ. मुंबईकर प्रवाशांच्या खिशावरती अधिकचा भार. जानेवारीमध्ये मुंबईमधील मालमत्ता नोंदणीनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला. मुंबईमध्ये जानेवारी 2025 मध्ये 11,773 मालमत्तांची नोंदणी. मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. रविवारी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते कांदिवली 5व्या मार्गिकेवरती मेगा ब्लॉक. सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती रविवारी कोणताही ब्लॉक नाही. कल्याण आणि वांगणी दरम्यान FOBचे मुख्य गर्डर उभारणीचं मध्य रेल्वेचा आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक. शेवटची कर्जत लोकल 11:51 CSMTतून सुटणार. 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. आठवड्यामध्ये 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही अभ्यासांच्या आधारे माहिती. सोशल मीडियावरती अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक. आर्थिक सर्वेक्षण 2025 मध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. सिद्धिविनायक मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांनी गजबजलं. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी. पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सकडून दगडूशेठ गणपतीला 1 कोटी किमतीचा हार अर्पण. माघी गणेश जयंतीचं औचित्य साधत गणपती बाप्पाला हार अर्पण. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं श्री गणेशाचं वाळूशिल्प. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील गणेश मंदिरामध्ये विविध फळांची बाप्पाला आरास. द्राक्ष, मोसंबी, सफरचंद, केळी आणि मक्याचं कणीस, अननस या फळांची आरास.
माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं अष्टविनायक पाली बल्लाळेश्वर मंदिर सजलं. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडूपच्या शिव गणेश मित्र मंडळाच्या गणपतीचं घेतलं दर्शन. मंत्री आदिती तटकरे यांनी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आदिती तटकरे यांनी घेतलं दर्शन. पंढरपूरमध्ये आजपासून 5 दिवस पंचकल्याणक महोत्सव. मार्बलमध्ये कोरी नक्षीकाम करून बनवलेल्या मंदिरामध्ये भगवान श्री मनीसुरतनाथ तीर्थंकरांची मूर्ती स्थापन केली जाणार. सद्गुरू रामानंद महाराजांच्या पालखी सोहळ्याचं धाराशिव शहरामध्ये उत्साहामध्ये स्वागत. या पालखीची मागच्या 35 वर्षांपासूनची परंपरा. अकोल्यामध्ये नागपूर पुणे दुरांतो एक्सप्रेसमध्ये गोंधळ. मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेमध्ये एक्सप्रेसमध्ये शिरलीनं प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ. बाजार परवाना विभागाचा लिपिक LCBच्या जाळ्यामध्ये 1.5 लाख रुपयांची लाच घेताना पोलिसांकडून रंगेहात अटक. तक्रारदाराचं दुकान त्याच्या मित्राच्या नावे करण्यासाठी मागितली होती लाच. सातारा जिल्ह्यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये घोटाळा. 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न. कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये बाब समोर. यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बैठक. मात्र एकही संचालक हजर न राहिल्यानं अविश्वास ठराव नामंजूर. अध्यक्षपदी मनीष पाटील कायम. आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेमध्ये बदल. शाळा सकाळी 11 पासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.